नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. मी आता पाचगणीला आलो आहे आणि सकाळचा सूर्योदय आपण पाहतो आहे. सकाळचे 7 वाजले आणि 7 वाजता जर तुम्ही पाहिलं तर माझ्या पाठी सूर्योदय झालेला आहे. अतिशय विलोभनीय असं हे दृश्य मी पाहिलेलं आहे. खूप छान असं दृश्य आहे आणि अतिशय आनंद होतो आहे की या थंडगार वातावरणामध्ये मला सकाळचा सूर्योदय पाहण्यास मिळालेला आहे. वातावरण ढगाळ आहे. सर्वत्र आपल्याला धुकं पाहण्यास मिळते. सूर्याचं आगमन झालेलं आहे, पण त्याचं दर्शन नीट होत नाही. आणि या शांततेचा भंग मात्र पक्ष्यांची किलबिलाट करते आहे. तुम्ही जर पाहिलं तर वातावरणात पक्ष्यांचं गुंजन आपल्याला ऐकू येते. आणि हे छोटे कॉटेज आपण पाहिले का? हेच ते पाचगणीचे सुंदर छोटे कॉटेज. इथेच आम्ही वास्तव्य केलेलं आहे. सभोवताली सह्याद्री पर्वत पाहण्यास मिळतो. दाट जंगल आहे. ज्यांचे हे कॉटेज आहेत ते जमीन मालक, त्यांनी हा सारा परिसर अतिशय सुंदररित्या सुशोभित केलेला आहे. सर्वत्र बाग बगीचा केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. आता आपण पाहणार आहोत, त्यांनी इथे फुलझाडे लावलेली आहेत, फळझाडे लावलेली आहेत. त्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. हा सभोवतालचा सुंदर परिसर फिरताना मला येथे अनेक प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळाले. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा विविध प्रकारचे मला इथे पक्षी पाहण्यास मिळाले. हे पहा, आता आपण हे झाड पाहतोय ना, हे मलबेरीचं झाड आहे आणि या झाडावर भरपूर मलबेरी लागलेली आहे. काही लाल रंगाची आहेत तर काही पिकलेली काळ्या रंगाची आहेत. आणि अशी ही झाडं येथे भरपूर प्रमाणात लागवड केलेली पाहण्यास मिळतात. लाल रंगाची मलबेरी मात्र खूप आंबट असते आणि काळ्या रंगाची एकदम साखरेसारखी गोड. त्यामुळे सतत या झाडांवरती मला अनेक पक्षी पाहण्यास मिळाले. मराठीत या झाडाला तुती या नावानं ओळखलं जाते. रेशीमचा किडा जो आहे ना, तो या झाडांच्या पानावर पोसला जातो. कारण तुतीच्या झाडाची पानं हेच त्याचं अन्न आहे. आम्ही येथे ही काळी मलबेरी मनमुराद खाल्ली. एवढी खाल्ली की शेवटी आम्हाला अक्षरशः कंटाळा आला. पाचगणीला या मलबेरीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते. कारण महाबळेश्वरला या मलबेरीची मोठी मागणी आहे. बाजारपेठ या दिवसात या मलबेरीने फुलून गेलेल्या पाहण्यास मिळतात. मित्रांनो, तुम्हाला हा पाचगणी येथील छोटेखानी सुंदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा आपण एका नव्या ठिकाणाला भेट देऊ तेव्हा मी तुमच्या भेटीला येईनच. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे